नमस्कार मित्रांनो, अश्वमेध नर्सिंग ट्युटोरियल्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज बघणार आहोत हे जे सार्वजनिक आरोग्य विभाग आणि कुटुंब कल्याण आहे यांच्याकडून एक परिपत्रक किंवा एक नोटिफिकेशन आलेलं आहे. त्यांनी एक माहिती मागवलेली आहे किंवा डाटा मागवलेला आहे याबाबतचं नोटिफिकेशन. आणि हे जे आहे ते NHMसाठीच आहे, म्हणजे जे परमनंट मेंबर्स आहेत आपले होणारे त्यांच्यासाठीच आहे. तर सार्वजनिक आरोग्य विभाग कुटुंब कल्याण आहे यांचं कार्यालय आहे. त्यांनी 20 जुलैला एक माहिती मागवलेली आहे की त्यांनी एक तसं एक पत्रक काढलेलं आहे. त्यानुसार माननीय सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्यासाठी आहे. तर त्यांनी सांगितले की राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या एक वेळच्या कायमसेवेत समावेशनाबाबत आज अखेर निर्गमित विविध शासन निर्णयाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल त्यांनी मागवलेला आहे. म्हणजे आतापर्यंत जेवढे काही GR झाले गव्हर्नमेंटचे 2024चा जो आहे, त्यानंतर 25-26चे काय झाले जूनमधले, हे जेवढे काही शासनाने निर्णय काढले त्या निर्णयाच्या बाबतीत काय काय सध्या कुठल्या पातळीवरती काम चाललेलं आहे किंवा काम कुठपर्यंत आलं आहे याच्यासाठीच अहवाल त्यांनी मागवलेला आहे. आणि हा जो अहवाल आहे तसेच संबंधित कर्मचाऱ्यांच्या समकक्ष पदांवर समावेशन करण्याबाबतचा निश्चित कृती आराखडा, म्हणजे कसं करायचं, काय करायचं, हा जो काही मास्टर प्लॅन आहे तो सगळा प्लॅन त्या ठिकाणी तुम्ही सांगा असं त्यांनी सांगितलं. हे जे नियोजन आहे ते मंत्री महोदय जे आहेत आपले आरोग्यमंत्री यांच्यासोबत एक मीटिंग होणार आहे दिनांक बुधवार 22/7/2026 रोजी. तर त्या दिवशी हा जो सगळा अहवाल आहे, हा जो सगळा डाटा आहे तो डाटा घेऊन त्या ठिकाणी यायचा आहे आणि मीटिंगला हे जे काय आहे ते सगळं सांगायचं आहे. अशा प्रकारचा हा एक त्यांनी एक पत्रक आहे. त्यानुसार 22/7/2026 रोजी सादर करण्यात यावे असे मंत्री महोदयांच्या निर्देशानुसार विनंती आहे. तर अशा प्रकारचं हे NHMचं लेटर आहे. तर हे मंगेश शिंदे यांनी सही करून लिहिलेलं आहे. तर लवकरच NHMबद्दल पॉझिटिव्ह त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटेल अशी अपेक्षा आहे. आणि तात्काळ या ठिकाणी माहिती मागवली आहे, म्हणजे जी प्रोसेस आहे, जी कार्यवाही आहे ती लवकरात लवकर निश्चित होईल असं वाटतंय. मी गेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की ही जी प्रोसेस आहे ती साधारणतः दिवाळीपर्यंत कंप्लीट होईल, म्हणजे दिवाळीला गिफ्ट तुम्हाला दिलं जाईल अशी अपेक्षा आहे आपल्याला. आणि तसे युद्ध पातळीवरती काम पण चाललेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, लवकरच याच्याबद्दल पॉझिटिव्ह अपडेट भेटेल अशी अपेक्षा आहे. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.